नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। नवरात्रीमध्ये घट बसवताना जे आपण धान्य पेरलेलं असतं तर या धान्याचं काय करायचं, याचं कधी विसर्जन करायचं। कारण बरेच जण काय करतात की घट हलवले, घट उठले की लहान मुलं वगैरे खेळायला घेतात, मग पायाखाली येतं आणि बऱ्याच वेळेला तर हे आपण घराच्या बाहेर असंच टाकून देतो किंवा बरेच जण तर जे कचरा जिथे आपण फेकतो तिथे टाकून देतात किंवा कुठेही पडलेलं, म्हणजे त्याचं आपण काही काळजी घेत नाही, फक्त लावताना तो व्यवस्थित यावं वगैरे म्हणून लावतो आणि परत मग काही हे करत नाही। पण आपण कुलदेवी स्वरूप मानून याची पूजा वगैरे केलेली आहे आणि त्याच्या मागे आपला भाव की चला हे जसं जसं वाढेल तसं तसं आपलं चांगली प्रगती होते किंवा आपल्यासाठी चांगलं आहे जे काही आहे। आणि तुमचं व्यवस्थित काही उगवलं जरी नसेल, पिवळं पडलं असेल, काही झालं असेल तर त्याचा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे बघा, त्याच्या मागे काय संकेत असू शकतो तो। तर खऱ्या अर्थाने हे जे धान्य आहे जे आपण पेरतो तर ते अगोदर शेतकरी काय करायचे की शेतातली माती, आपल्याच शेतातली माती घ्यायचे आणि ही पेरायचे। मग हे धान्य जसं उगवेल या 9 दिवसावरून त्याच्यावरून त्या मातीची कस कशी आहे, याच्यामध्ये आता आपलं पुढच्या वर्षीचं धान्य कसं उगवेल असं ते ठरवायचे। ते हे आहे, पण आपला कसा धार्मिक भाव आहे त्याच्या मागे। म्हणून एक सांगते की आता हे जे उगवलेलं जे आपलं धान्य आहे तर सगळ्यात अगोदर काय करायचं की जेव्हा तुमचे घट हलतात तेव्हा तुमच्या कुलदेवीला, तुमच्या देवांना ते अर्पण करायचे आहे। देवांना थोडं थोडं तोडून ते अर्पण करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी जेव्हा तुमचे जे ग्रामदैवत आहे, गावातील देवी वगैरे तुम्ही दर्शनासाठी जाता तर तेव्हा पण तिथे घेऊन जायचं आणि तिथे थोडंसं अर्पण करायचं आहे। महिला आपल्या केसामध्ये हे लावतात आणि पुरुष दसऱ्याच्या दिवशी डोक्यावर जी आपण टोपी घालतो तर त्या टोपी खाली ठेवतात किंवा टोपीवर घालतात। ही गोष्ट झाली, म्हणजे याच्यापैकी तुमच्याकडे काय करत असतील ते तुम्ही करायचं आहे किंवा याच्या व्यतिरिक्त काय करत असतील ते पण करायचं आहे। पण खऱ्या अर्थाने आता हे जे धान्य आहे हे विसर्जन कधी करायचं आणि कसं करायचं तर बघा, तुमच्याकडे घट जरी नवमीला हल्ले असतील, तुम्ही नवमीला घट उठवले असतील तरी सुद्धा हे धान्य जे आहे ना ते विसर्जित करायचं नाही। की हे मी आता ज्या गोष्टी सांगितल्या की काय काय करायचं तर थोडं थोडं तोडून आपण त्याचा या पद्धतीने उपयोग करू शकतो, पण जे पूर्ण राहिलेले धान्य आहे ते तसंच राहू द्यायचं। व्यवस्थित त्याला तुम्ही म्हणजे जसं आपण रोज पाणी शिंपडलं वगैरे त्या पद्धतीने तुम्हाला शिंपडायचं आहे। आणि नवमी आणि दसरा, नवमीच्या दिवशी जरी तुमचे घट हल्ले तरी ते तसंच ठेवायचं आणि दसऱ्याच्या दिवशी जरी तुमचे घट हल्ले तरीही हे असंच ठेवायचं। देवांना वगैरे अर्पण करू शकता, ग्रामदैवत महिलांनी पुरुषांनी हे लावायचं, पण मी उरलेल्या ह्याचं सांगते। दसऱ्याच्या दिवशी पण तसंच ठेवायचं आहे। नवमी आणि दसरा तुमचे घट हल्ले तरी सुद्धा याचं विसर्जन करायचं नाहीये। दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी काय करायचं, तुमचं जर स्वतःचं शेत वगैरे जमीन वगैरे असेल तर शेतामध्ये जायचं, थोडासा खड्डा करायचा, त्याच्यामध्ये हे धान्य तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्ही दाबून देऊ शकता किंवा थोडासा खड्डा करून तिथे तसंच ठेवू शकता। हे पहिलं झालं। किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला वाहतं पाणी असेल, स्वच्छ वाहतं पाणी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रवाहित करू शकता, कारण ह्याच्यामध्ये खाली मातीच आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, हे तुम्ही प्रवाहित करू शकता। आता तुमच्या इथे प्रवाहित करण्यासाठी नदी सुद्धा नाहीये आणि तुमचं शेत सुद्धा नाहीये, तर मग अशा वेळेला काय करू शकता की तुम्ही मंदिर वगैरे कुठे असेल, मंदिराच्या आजूबाजूला बघा मोकळी जागा वगैरे असेल तिथे थोडासा खड्डा करू शकता, त्याच्यामध्ये ठेवू शकता। पण सरळ उचलायचे मंदिरामध्ये नेऊन ठेवायचे, मग तिथले लोक जे आहे इकडे तिकडे टाकणार, पायंदळी येणार, असं करायचं नाही की आपल्या कोणाच्या पाय त्याच्यावर पडू नयेत। त्याची पावित्रता जी आहे ती नंतर पण राखली जावी याची काळजी घ्यायची। किंवा सरळ काय करायचं, तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे खड्डा करायचा, त्याच्यामध्ये ठेवायचं आणि दाबून द्यायचं। हे आपण या पद्धतीने याचं विसर्जन करायचं आहे, बाकी कुठेही टाकायचं नाही। तर पुढचं तुम्ही काय करू शकता की यातलं जे धान्य आहे हे सगळं तुम्ही काढून घेऊ शकता आणि जे आपण फुलं वगैरे निर्माल्य तुम्ही जिथे जमिनीमध्ये दाबून देणार आहात किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला नदीच्या तिथे वगैरे हे कलश ठेवलेला असेल निर्माल्य टाकण्यासाठी त्याच्यामध्ये टाकू शकतो। आणि ही जी माती आहे खालची मग ही तुम्ही शेतात टाकू शकता किंवा ही तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करू शकता। याच्यापैकी जे तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला याचं विसर्जन करायचं आहे। पण हा घट म्हणजे हे उगवलेले धान्य जे आहे ते तुम्हाला दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं आहे। भलेही तुमचे घट नवमीला उठले असतील, अष्टमीला हल्ले असतील किंवा दसऱ्याच्या दिवशी हलतील, पण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला याचं विसर्जन करायचं आहे। नमस्कार।